विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक सेवा या प्रकारातील विमा या संघटन प्रकारामध्ये आपण जीवन विमा, अग्नि विमा आणि त्यांचे प्रकार यांचा विचार केलेला आहे। त्यानंतर विम्याचा शेवटचा आणि तिसरा प्रकार तो म्हणजे अग्नि विमा। अग्नि विम्यामध्ये प्रामुख्याने अग्नि विमा म्हणजे काय, तर अग्नि विमा हा विम्याचा असा करार आहे ज्यात विमा हमीदाराने आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीच्या भरपाईची विमाधारकास हमी दिलेली असते। म्हणजेच विमा कंपनीकडून विमेदार आपल्याकडे ज्या विमेय वस्तू किंवा व्यापारी वस्तू आहेत, या विमेय वस्तू किंवा व्यापारी वस्तूंना संरक्षण घेत असतो। बदल्यात विमा कंपनी विमेदारास जे संरक्षण देते त्या बदल्यात विमेदाराकडून त्या विमेय वस्तूचा हप्ता घेत असते। म्हणजे जर विमेय वस्तूचं आग, वणवा अथवा स्फोट या कारणामुळे नुकसान झालं असेल तर त्या वस्तूच्या नुकसान भरपाईची हमी ही विमा कंपनीकडून घेतली जाते। त्यानंतर अग्नि विम्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, या प्रकारामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे मूल्याधारित विमापत्र, व्हॅल्यूड पॉलिसी। आता त्यानंतर सरासरी विमापत्र, त्यानंतर विशिष्ट विमापत्र, तरल विमापत्र, अधिकतम विमापत्र, पुनर्स्थापना विमापत्र, व्यापक विमापत्र, संभाव्य तोटा विमापत्र आणि शेवटचा प्रकार स्प्रिंकलर गळती विमापत्र। तर अग्नि विम्याचे एकूण 9 प्रकार आपल्या अभ्यासक्रमाला आहेत। या 9 प्रकाराची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तर सर्वसामान्यपणे पहिला जो विम्याचा प्रकार आहे तो म्हणजे मूल्याधारित विमापत्र, व्हॅल्यूड पॉलिसी। आता मूल्याधारित विमापत्र म्हणजे काय, की ज्या वस्तूच्या किमती निश्चित करणं हे कठीण जातं। म्हणजे ज्या वेळेला विमेय वस्तूचं नुकसान झालं तेव्हा त्या वस्तूची किंमत काय आहे किंवा आत्ता त्या वस्तूची किंमत काय आहे हे जरा अशक्य आहे। म्हणजे ज्या ऐतिहासिक वारसा असलेल्या वस्तू आहेत किंवा ज्या कलात्मक वस्तू आहेत, अशा ह्या ऐतिहासिक वारसा असलेल्या वस्तूची किंमत आपल्याला पैशामध्ये मोजता येत नाही। की सामान्यपणे महापुरुषांनी वापरलेल्या वस्तू असतील, म्हणजे त्या महापुरुषांच्या त्या काळातल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण आजपर्यंत जतन करून ठेवलेल्या आहे। मग या वस्तूची आपल्याला पैशामध्ये किंमत करता येत नाही। समजा अशा वस्तूचं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई किती मिळावी हे आपल्याला पैशात निश्चित करता येत नाही। म्हणून आपल्याला किती मिळावं हे अपेक्षित असतं। तेव्हा विमा कंपनी आणि विमेदार यांच्या संमतीनं जेव्हा एखाद्या विमे वस्तूची किंमत निश्चित करून विमापत्र घेतलं जातं तेव्हा त्या विमापत्राच्या प्रकाराला मूल्याधारित विमापत्र असं म्हटलं जातं। समजा एखादी कलाकृती आहे, एखादं शिल्प आहे, एखादी पैठणी आहे जी विशिष्ट पद्धतीने बनवलेली आहे, तर या शिल्पाचं, या कलेचं सध्याचंही मूल्य आपल्याला निश्चित करता येत नाही आणि भविष्यकाळामध्ये जर त्याचं नुकसान झालं तर त्याचंही मूल्य आपल्याला निश्चित करणं अशक्य होतं। अशा वेळेला त्या विमेय वस्तूचा जो मालक आहे किंवा त्या विमेय वस्तू ज्याच्या ताब्यात आहे त्याला त्या वस्तूच्या नुकसानीची भरपाई किती मिळावी जे अपेक्षित आहे ते अगोदरच निश्चित करून जे विमापत्र घेतलं जातं त्या विमापत्राला आपण मूल्याधारित विमापत्र असं म्हणतो। त्यानंतर
या मूल्याधारित विमापत्रानंतरचा जो दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे सरासरी विमा. आता सरासरी विमा म्हणजे काय, तर सामान्यपणे विमे वस्तूच्या बाजारी किमतीवर जर विमा काढला नसेल किंवा कमी किमतीचा विमा काढला असेल तर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात जेव्हा नुकसान भरपाई दिली जाते तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला आपण सरासरी विमापत्र असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये दोन अटी आहेत. एक तर त्या वस्तूची जी किंमत आहे ही किंमत बाजारी किंमत, मार्केट व्हॅल्यू किंवा बाजारातली किंमत आपण काढलेली नाही, किंवा जी किंमत काढलेली आहे त्या किमतीपेक्षा कमी किमतीचा आपण विमा घेतलेला आहे. आणि समजा ही वस्तू 5 लाख रुपयाची आहे आणि त्या वस्तूची बाजारी किंमत किंवा मार्केट व्हॅल्यू 5 लाख रुपये असताना आपण एकतर किंमत काढलेली नाही, आणि जर किंमत काढली असेल तर त्या वस्तूचा 5 लाख रुपये किंमत असताना 4 लाख रुपयाचा विमा घेतला. म्हणजे त्या वस्तूची किंमत आपण जी आहे त्यापेक्षा 20% कमी करून विमा घेतलेला आहे. मग अशा वेळेला जर त्या वस्तूचं नुकसान झालं, समजा 4 लाख रुपयाचे आपण विमा घेतलेला आहे आणि त्या वस्तूचं 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. आता वास्तविक पाहता विमा कंपनी म्हणजे 50% नुकसान झालेलं आहे. जितक्या किमतीचा आपण विमा घेतलेला आहे त्याच्या 50% नुकसान झालेलं आहे. म्हणजे 4 लाख रुपये वस्तूची किंमत आहे, 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीच्या 50% नुकसान झालेलं आहे, परंतु त्या वस्तूची मूळ किंमत ही 5 लाख आहे. मग 50% नुकसान म्हणजे 2,50,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. परंतु प्रत्यक्षात जितक्या किमतीचा विमा घेतलेला आहे त्या किमतीच्या 50% म्हणजे सरासरी या ठिकाणी आपल्याला नुकसान भरपाई मिळत असते. अशा विम्याच्या प्रकाराला काय म्हणायचं, सरासरी विमापत्र. त्यानंतर विम्याचा तिसरा प्रकार विशिष्ट विमापत्र. आता विशिष्ट विमापत्र म्हणजे काय, की ज्या वस्तूच्या बाजारातील किमतीचा विचार केला जात नाही, तर विमा घेतानाच त्या वस्तूचे मूल्य निश्चित केलं जातं, तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला काय म्हणायचं, विशिष्ट मूल्य विमापत्र. आता विशिष्ट मूल्य विमापत्र या प्रकारामध्ये आपल्याला जितकी नुकसान भरपाई अपेक्षित आहे त्या प्रमाणामध्ये आपण संबंधित विमे वस्तूचा विमा घेत असतो. यामध्ये प्रामुख्याने समजा 1 लाख रुपये किमतीची एखादी वस्तू आहे तरी आपण त्या वस्तूचा 75,000 रुपयाचाच विमा घेतला. म्हणजे वस्तूचं नुकसान झाल्यानंतर आपल्याला विशिष्ट नुकसान भरपाई मिळावी असं अपेक्षित आहे. म्हणजे 75,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी असं अपेक्षित आहे, तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला आपण विशिष्ट विमापत्र असं म्हणतो. त्यानंतर विमापत्राचा शेवटचा जो नंतरचा भाग आहे तो म्हणजे तरल विमापत्र. आता प्रामुख्याने तरल विमापत्र म्हणजे काय, तर एखाद्या उद्योजकाच्या किंवा एखाद्या व्यावसायिकाच्या व्यवसायातील ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, ज्या अनेक विविध वस्तू आहेत, या सर्व वस्तू एकाच ठिकाणी नसतात. प्रत्येक त्याच्या वितरण साखळीनुसार त्या वस्तू संग्रहित केलेल्या असतात. मग ज्या ज्या ठिकाणी त्याचे गोदाम आहेत, साठवणूकगृह आहेत, त्या त्या ठिकाणानुसार त्या वस्तूच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होत असतो. वस्तू एकच आहे, परंतु त्या वस्तूमध्ये त्या ठिकाणामुळं जी किमतीत बदल होतात, या बदलानुसार आपल्याला नुकसान भरपाई मिळावी असं जर विमाधारकाला वाटत असेल तर त्या विम्याच्या प्रकाराला तरल विमापत्र असं म्हटलं जातं. आता तरल विमापत्र म्हणजे वस्तू ज्या ठिकाणी संग्रहित आहे त्या ठिकाणी जर नुकसान झालं तर त्या ठिकाणाच्या किमतीनुसार त्या वस्तूची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी हे तरल विमापत्र घेतलं जातं. या तरल विमापत्रामध्ये
एकरकमी आणि एक विमा हप्ता या सूत्राचा वापर केला जातो. त्यानंतर जो नंतरचा भाग येतो तो म्हणजे अधिकतम विमा पॉलिसी. आता अधिकतम विमा पॉलिसी म्हणजे काय की एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या प्रकारचा विमा घेणे. आता एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या प्रकारचा विमा घेणे म्हणजे काय की एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार होत असतील, सातत्याने किमती वाढत असतील, कमी होत असतील, म्हणजे थोडक्यात वस्तूच्या किमती या स्थिर नाहीत, अस्थिर आहेत. मग या वस्तूच्या किमतीमध्ये होत असलेले जे बदल आहेत हे बदल आपल्याला निश्चित सांगता येत नाहीत. मग ते जास्तीत जास्त कुठेपर्यंत वाढू शकतात किंवा खाली कुठेपर्यंत येऊ शकतात याचा विचार करून ज्या किमान पातळीला त्या वस्तूच्या किमती कमी होतात त्या रकमेपर्यंतचा एक स्वतंत्र विमा आणि ज्या कमाल पातळीपर्यंत वस्तूच्या किमती वाढतात त्या रकमेपर्यंतचा एक स्वतंत्र विमा घेतला जातो. आणि दोन्ही प्रकारच्या धोक्यापासून विमे वस्तूला संरक्षण प्राप्त केलं जातं तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला अधिकतम विमा किंवा एक्सेस पॉलिसी असं म्हटलं जातं. आता समजा की वास्तविक पाहता 2 लाख रुपयाची एखादी वस्तू आहे, त्या वस्तूच्या किमती घसरत 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 कुठपर्यंत येत आहेत 1,50,000 आणि वाढत 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 त्या 2 लाखापर्यंत जात आहेत. मग कधी 1,50,000 होतील हे सांगता येत नाही, कधी 2 लाख होतील हेही सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्या वस्तूची किमान घसरणीची जी किंमत आहे ही 1,50,000 रुपयाचा एक स्वतंत्र विमा घ्यायचा, विशिष्ट रकमेचा विमा घ्यायचा, कारण त्यापेक्षा त्या वस्तूच्या किमती कमी होत नाहीत. आणि दुसरी वस्तूच्या किमती किती वाढू शकतात, अधिकतम 50,000 वाढू शकतात. म्हणजे 1,50,000 पर्यंत त्या वस्तूच्या किमती कमी होऊ शकतात आणि 2 लाखापर्यंत वाढू शकतात. मग 1,50,000चा स्वतंत्र विमा आणि पुढच्या 50,000चा स्वतंत्र विमा, तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला काय म्हणायचं, अधिकतम विमा पॉलिसी. त्यानंतरचा जो प्रकार आहे पुनर्स्थापना, रिइन्स्टेटमेंट पॉलिसी. आता पुनर्स्थापना विमापत्र म्हणजे काय तर या विमापत्राच्या नावातच काय अपेक्षित आहे हे स्पष्ट होतं की आपण ज्या विमे वस्तूचा विमा घेतो ती विमे वस्तू जर त्या वस्तूला धोका झाला तर पैशात त्या वस्तूची नुकसान भरपाई न घेता ज्या वस्तूचं नुकसान झालं तीच वस्तू पुन्हा नव्यानं स्थापन करून देण्याचा करार जेव्हा विमा कंपनी आणि विमेदार यांच्यात केला जातो तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला पुनर्स्थापना विमापत्र असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एक बाब स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वस्तूचं किती रुपयाचं नुकसान झालंय हे पाहिलं जात नाही, तर त्या विम्याच्या प्रकारामध्ये ज्या वस्तूचं नुकसान झालेलं आहे ती वस्तू पुन्हा नव्याने स्थापित करून दिली जाते. आणि स्थापित करून देत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो एक भाग आहे तो म्हणजे सदर विमे वस्तूच्या घसाऱ्याचा सुद्धा विचार केला जात नाही. म्हणजे जी वस्तू खराब झाली त्या ठिकाणी नवी वस्तू स्थापन करून देणे हा या विमापत्राचा उद्देश आहे. आता साहजिकच आहे की पुनर्स्थापना विमापत्रामध्ये वस्तू आपल्याला बदलून मिळते, म्हणजे या विम्याच्या हप्त्याची रक्कम ही अधिक असणार आहे. त्यानंतर विम्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यापक विमा. आता व्यापक विमा म्हणजे काय की सर्वसामान्यपणे आपण अग्नी विम्यामध्ये विचार केलेला आहे की अग्नी विमा म्हणजे वस्तूचं आगीमुळं जर नुकसान झालं असेल तर त्या नुकसानीची भरपाई मिळविण्याच्या उद्देशाने जो विमा घेतला जातो
त्या विम्याला काय म्हणायचं? अग्निविमा. मग या विम्यामध्ये संभाव्य धोके कोणते कोणते आहेत? आगीमुळे नुकसान होऊ शकतं, स्फोटामुळे नुकसान होऊ शकतं, किंवा वणव्यामुळे नुकसान होऊ शकतं. परंतु आगीच्या या 3 कोणकोणत्या? आग, स्फोट आणि वणवा या 3 कारणाशिवाय जर इतर कारणानं त्या विमे वस्तूचं नुकसान झालं तर मग त्याही नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आपण व्यापक विमापत्र घेत असतो. सर्वसामान्यपणे व्यापक विमापत्रामध्ये सर्व प्रकारच्या धोक्यांचा समावेश असतो. यात युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे जर धोका निर्माण झाला वस्तूला तर त्याची नुकसान भरपाई मिळेल. मोर्चा किंवा दंगल याच्यामुळे विमे वस्तूला नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई मिळेल. भूकंपामुळं विमे वस्तूचं नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई मिळेल. किंवा महापुरामुळं विमे वस्तूचं नुकसान झालं तर त्यामुळं सुद्धा होणाऱ्या नुकसानीची भरपाई ज्या विमापत्रामध्ये केली जाते तेव्हा त्या विमापत्राला व्यापक किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा जो विम्याचा प्रकार आहे संभाव्य तोटा विमापत्र. आता संभाव्य तोटा विमापत्र म्हणजे ज्या विमापत्रामध्ये मूर्त आणि अमूर्त धोके यांचा समावेश होतो तेव्हा त्या विमापत्राला आपण संभाव्य तोटा विमापत्र असं म्हणतो. आता मूर्त आणि अमूर्त धोके म्हणजे कोणते? मूर्त धोके म्हणजे जे धोके आपल्याला दिसतात. भूकंप आहे, महापूर आहे, अग्नी आहे, स्फोट आहे, वणवा आहे, यामुळं जे धोके निर्माण होतात त्या धोक्यांना आपण अमूर्त धोके असं म्हणतो. परंतु याशिवाय काही धोके हे अमूर्त असतात. आता अमूर्त म्हणजे जे धोके आपल्याला दिसत नाहीत. उदाहरणार्थ इमानदारी, म्हणजे एखाद्या व्यावसायिकाकडे असलेला जो नोकर आहे हा इमानदार आहे म्हणून त्या व्यावसायिकानं त्या नोकराला कामावर ठेवलेलं आहे. परंतु त्या व्यावसायिकानं समजा त्या नोकराकडे तिजोरीच्या चाव्या दिलेल्या असतील तर नोकरानं जर बेईमानी करून पैसे चोरले असतील तर त्या व्यापाऱ्याचं व्यावसायिकाचं नुकसान आहे. हा जो धोका आहे हा धोका म्हणजे अमूर्त धोका आहे. तो दिसत नाही परंतु त्याचे परिणाम मात्र जाणवतात. म्हणजे एखाद्या नोकरामध्ये इमानदारी कधी संपणार आहे आणि बेईमानी कधी येणार आहे हे आपण ओळखू शकत नाही. किंवा जे इतर धोके आहेत अमूर्त धोके, यामध्ये ग्राहकांची मागणी, की एखाद्या विशिष्ट उत्पादनाबद्दलची ग्राहकाची मागणी कमी होती, याच्यामुळे वस्तूचं नुकसान झालेलं असेल, किंवा वस्तू संबंधी शासनाच्या धोरणामध्ये झालेला बदल यामुळे वस्तूचं नुकसान झालेलं असेल तर यापासून सुद्धा विमेदाराला संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून संभाव्य तोटा विमापत्र घेतलं जातं. त्यानंतरचा जो विम्याचा शेवटचा प्रकार आहे स्प्रिंकलर गळती विमापत्र. आता प्रामुख्याने स्प्रिंकलर गळती विमापत्र म्हणजे आग, वणवा, स्फोट, धोके, युद्ध, मोर्चा, दंगल, भूकंप, महापूर यामुळे निर्माण होणारे धोके याच्याशिवाय आणखी वेगळ्या कारणाने धोका निर्माण झाला तर प्रामुख्याने की इमारतीमध्ये किंवा गोडाऊनमध्ये जे आपण स्प्रिंकलर व्यवस्था केलेली आहे या स्प्रिंकलर मधून जे फवारे निघतात याच्यामुळे वस्तूचं नुकसान झालं. मग हे नुकसान वस्तू नष्ट झालेले नाही परंतु वस्तूचा मूळ गुण हा कमी झाला, वस्तूच्या रंगामध्ये बदल झाला, किंवा वस्तूचं आकारमान घटलं
तर यामुळे जे धोके निर्माण होतात तेव्हा या धोक्यापासून संरक्षण मिळविण्याच्या दृष्टीने जो विमा घेतला जातो त्या विम्याला आपण स्प्रिंकलर गळती विमापत्र असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अग्नी विम्याचे हे 9 प्रकार संपलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच व्यावसायिक सेवेतील जीवन विमा, सागरी विमा आणि अग्नी विमा हा भाग संपलेला आहे. धन्यवाद.